आमच्यावरचा गुन्हा पण सिद्ध नाही झालाय आणि ह्याच्या पप्पांच्या आणि आम्हीच आमच्या भावाला मारायला का सांगू? नाही, असं नाही की तुम्हाला तुमचा मुलगा गेल्यावर तुम्हाला दुःख होते, भावाची सुपारी दिल्यावर काही नाही वाटलं का? जेव्हा त्यांनी गोविंदाला मारलं तेव्हा माझी सगळीच नाती संपली. निवडणुकींच्या अनुषंगाने आता प्रत्येक पक्षाकडून तयारी केली जाते आणि प्रत्येक पक्षाप्रमाणेच उमेदवार सुद्धा तशाच पद्धतीने तयारीला लागलेले पाहायला मिळतात. आणि यामध्ये चर्चेत असणारा एक प्रभाग म्हणजे नाना पेठेतला जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 23. तर या प्रभागामधून सुद्धा आता आयुष कोमकरची आई म्हणजेच कल्याणी कोमकर ज्या आहेत त्या सुद्धा इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेला मुलाखत दिली होती आणि त्याचा सुद्धा आपण फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले होते. मोठ्या प्रमाणात ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं की या प्रभागामधून कोमकर विरुद्ध आंदेकर असा सामना पाहायला मिळेल. यावर काय सांगाल? तसं काहीच नाही आहे. कोमकर विरुद्ध आंदेकर मी त्यांच्यासाठी लढतच नाही आहे. माझ्या गोविंदाची इच्छा होती म्हणून मी कुठेतरी हे करण्याचं बघते आहे. आणि वर्षभर शांत बसलो तरी आमच्या हातातला मुलगा गेला. त्याच्यामुळे मी कुठेतरी एक संधी शोधते. खरं तर आपण बघितलं की आता प्रत्येक ह्याच्याकडून उमेदवारीसाठी हे केलं जात आहे. तुम्हाला नेमकं प्रत्येक उमेदवार सांगत असतो की त्याला निवडणूक का लढवायची आहे किंवा त्याच्याकडे काहीतरी हे असतं. तुमचं नेमकं काय ध्येय आहे? तुम्हाला निवडणूक का लढवायची आहे? मला असं वाटतं की मी कुठंतरी लोकांची कामं करू शकेल, कारण का लोकांच्या भावना मला समजतात. त्यांचं म्हणजे त्यांची कामं पण मी खूप केलीत कळत नकळत. आणि मला असं कुठंतरी वाटतं की मी हे करू शकेल. मी माझ्या आईची पण कामं बघितलीत, लोकांना कसं हँडल करायचं काय. त्यामुळे मला असं वाटतं मला एक चान्स देऊन बघावं. पण याच्यामध्ये जसं आपण बघतो की हे केलं जातं, बोललं जातं की गुन्हेगारांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाते किंवा अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. आणि पुन्हा कोमकर आणि आंदेकर असाच खरं तर इथे प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो. गुन्हेगार म्हणजे आम्हीही गुन्हेगार नाहीच आहे. आमच्यावरचा गुन्हा पण सिद्ध नाही झाला आहे आणि ह्याच्या पप्पांच्या नावावर तो अजून 10 वर्ष झाली कुठलाच गुन्हा नाही आहे. त्याच्यामुळे आणि ह्या गुन्ह्यात पण त्यांना गोवलं गेले हा पण गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे. त्यामुळे असं म्हणतात लोक की गुंड गणेश कोमकरांची पत्नी. गुंड वगैरे नाहीच आहेत. त्यांनी काही केलेलं नाही आहे आणि आम्हीच आमच्या भावाला मारायला का सांगू? नाही, असं नाही. आता कुठली बहीण भावाला मारायला सांगणार आहे आणि कोण भावाची सुपारी देणार आहे? हे नाही. हे सगळं आम्हाला ह्याच्यात गोवलं गेले आणि ते लोकांना वेगळंच समज आलं आहे. लोक असे पण म्हणतात की तुम्हाला तुमचा मुलगा गेल्यावर तुम्हाला दुःख होते, भावाची सुपारी दिल्यावर काही नाही वाटलं का? कोणी बघितलं आम्ही सुपारी दिली आणि कोणी बघितलं की भावाला मारताना माझी बहीण गॅलरीतनं ओरडली? कोणीच नाही. आणि तिकडं पण चौकात लोक होती. कोणी हे ऐकलेलं पण नाही आहे. तरी हे उगाचच अफवा उठवली, किती ओरडली, बहिणींनी सुपारी दिली. आमचं ह्यात काही संबंध नाही. असं जरी असलं तरी सुद्धा कोर्टामध्ये आता 3 जणांच्या जामिनासाठी सुद्धा एक अर्ज देण्यात आला होता. तो आता फेटाळला गेलाय. मात्र जर हे आंदेकर कुटुंबीय जर निवडणुकीला सामोरे जाणार असतील, तर तुम्ही पण जाणार आहात का? असं काही आहे का? हां, तिकीट मिळालं तर मी थांबेल. कारण का गोविंदाचं स्वप्न होतं. मी खास त्याच्या स्वप्नासाठी थांबेल. मला असं काहीच नाही की माझ्यासमोर हेच आहेत म्हणून मी थांबते आहे. शेवटी ते माझेच घरातले आहेत, माझेच अण्णा आहेत. आणि परत आई. मी त्यांच्यापासूनच आज सगळं काही शिकले. त्यामुळे मला त्यांच्यापाशी काही देणं घेणं नाही. आणि शेवटी जेव्हा त्यांनी गोविंदाला मारलं, तेव्हा माझी सगळीच नाती संपली. मला आता त्यांच्याबद्दल काही देणं घेणंच नाही वाटत. ते थांबलेले असू न थांबलेले असू. फक्त मी हे गुन्हेगारी थांबावं म्हणून म्हणते की त्यांना तिकीट देऊ नका एवढंच. जे पक्ष त्यांना तिकीट देतील किंवा द्यायची इच्छा हे करतील, तर त्यांना काय आवाहन कराल? जसं आपण बघितलं की आता राष्ट्रवादीकडून ते तिकीट मागतायत आणि त्यानंतर जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत, तर त्यांनी पण कुठेतरी ग्रीन सिग्नल दिलेला पाहायला मिळतोय. म्हणजे मग त्यांना हे गुन्हेगारी थांबवायचीच नाही आहे. हे कुठेतरी चालूच ठेवायचे म्हणून ते असे करतात असं मला वाटेल. कारण का मी हे आत्ता सांगते ते करतात लोकांची कामं, पण त्यांना दाखला नाही भेटत की कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं.
त्यामुळे मी म्हणते की ह्यांना तिकीटच देऊ नका, ह्यांना परत चान्सच देऊ नका. ह्यांना ह्यांचं कळून द्या की हे कसे वागलेत आणि हे आत्ताच नाही वागलेत, किती वर्ष झालं ह्यांचं हेच चाललंय. त्यामुळे प्लीज त्यांना तिकीट देऊ नका, मी हेच म्हणते. ज्या पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं जाईल किंवा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तर त्यांच्या वरिष्ठ लोकांशी काही बोलणार आहात का? म्हणजे जसं राष्ट्रवादीचे अजितदादा आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही काही बोलणार आहात का? किंवा त्यांना सांगणार आहात का? हो, अजितदादा, माननीय अजितदादा, मी तुम्हाला हेच सांगते की ह्यांना तिकीट देऊ नकात. कारण का हे अजून प्रोत्साहित होतात मग, की नाही का निवडून आल्यावर, ह्यांची सत्ता आल्यावर हे अजून प्रोत्साहित होतात. म्हणजे हे कामं करतात सगळ्यांची, हे चांगले आहेत, पण हे असे पण कामं करतात. मग त्याला काही अर्थ नाही आहे. प्लीज ह्यांना चान्स देऊच नका, ह्यांना तिकीट देऊच नका, नाहीतर ह्या वार्डातली गुन्हेगारी तर कधीच थांबणार नाही. नक्कीच. तर आंदेकरांना जर तिकीट दिलं तर शहरातील आणि या प्रभागातली गुन्हेगारी जी आहे ती कधीच थांबणार नाही. त्यामुळे त्यांना तिकीट देऊ नका, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं पाहायला मिळालं. पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर.